रात्री अपरात्री पोट अचानक दुखायला लागलं. गॅसमुळं पोट फुगलं किंवा अपचनामुळं अस्वस्थ वाटू लागलं. तर अशा वेळी काय करावं हे अनेकदा आपल्याला सुचत नाही. नेहमीच घरात औषध उपलब्ध असेल असंही नाही, बरोबर ना? नमस्कार मित्रांनो, श्री विश्वदर्पण आयुर्वेदच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोटदुखीवरचे असे 5 रामबाण घरगुती उपाय सांगणार आहे, जे तुमच्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहेत आणि जे अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये आराम देखील देतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उपाय जाणून घेण्यापूर्वी आपलं पोट का दुखतं हे थोडक्यात समजून घेऊयात. बहुतेक वेळा पोटदुखी ही जास्त किंवा जंक फूड खाल्ल्यामुळे असते. पोटात गॅस किंवा ॲसिडिटी वाढल्यामुळे असते किंवा अपचनामुळे सुद्धा असते. अशा प्रकारे सामान्य पोटदुखीसाठी आपण घरच्या घरी नक्कीच काही सोपे उपाय करू शकतो. चला तर मग पाहूया पहिला उपाय. उपाय क्रमांक 1, ओवा आणि काळं मीठ. भारतीय स्वयंपाकघरात ओवा हा पचनासाठी सर्वात श्रेष्ठ मानला जातो. जर गॅसमुळे पोटात गोळा आला असेल तर हा उपाय नक्की करा. अर्धा चमचा ओवा हातावर घ्या. त्यात चिमूटभर काळं मीठ टाका. हे मिश्रण हातावर थोडं चोळून तोंडात टाका आणि चावून चावून खा. त्यावर अर्धा ग्लास कोमट पाणी प्या. 5 मिनिटात तुमचा गॅस पास होईल आणि पोटदुखी पूर्ण थांबेल. उपाय क्रमांक 2, आलं आणि मध. जर तुम्हाला अपचनामुळे पोट दुखत असेल किंवा मळमळत असेल तर आल्यासारखं दुसरं औषध नाही. एक छोटा तुकडा आलं किसून त्याचा 1 चमचा रस काढा. त्यात 1 चमचा शुद्ध मध मिसळा आणि हे मिश्रण चाटून खा. मधामुळे आल्याचा तिखटपणा कमी होतो आणि पोटाला चांगला आराम मिळतो. उपाय क्रमांक 3, हिंगाचा लेप. जर पोट गच्च झालं असेल आणि पोटात कळा येत असतील तर हिंग खूप उपयोगी पडतो. पण हा खायचा नाहीये तर लावायचा आहे. अर्धा चमचा हिंगामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या बेंबीच्या आत आणि आजूबाजूला गोलाकार लावा. 5 ते 10 मिनिटं तसेच पडून राहा. हा उपाय पोटातील अडकलेला गॅस लगेच बाहेर काढतो. उपाय क्रमांक 4, बडीशेपचं पाणी. जेवणानंतर आपण बडीशेप का खातो? कारण ती अन्न पचवायला मदत करते. पोटदुखीमध्येही बडीशेप अत्यंत गुणकारी आहे. एका भांड्यात 1 ग्लास पाणी घ्या. त्यात एक मोठा चमचा बडीशेप टाका. हे पाणी 5 मिनिटानंतर चांगले उकळून घ्या. त्यानंतर पाणी गाळून घ्या आणि चहासारखे कोमट असताना घोट घोट प्या. यामुळे पोटातील स्नायूंना रिलॅक्स वाटतं आणि वेदना कमी होतात. उपाय क्रमांक 5, पुदिना. पुदिन्यामध्ये मेन्थॉल असतं, जे पोटाला थंडावा देतं आणि ॲसिडिटीमुळे होणारी जळजळ थांबवतं. तुम्ही पुदिन्याची 5 ते 6 ताजी पाने पाण्यात उकळून त्याचा चहा बनवून पिऊ शकता. हा उपाय पोटाला त्वरित शांत करतो. आता एक अत्यंत महत्त्वाची सूचना. मित्रांनो, हे सर्व उपाय सामान्य पोटदुखी, गॅस आणि अपचनासाठी आहेत. जर तुमची पोटदुखी खूपच असह्य असेल, सतत उलट्या होत असतील किंवा 2 दिवसांपेक्षा जास्त काळ हा त्रास होत असेल, तर वेळ न घालवता आपल्या क्लिनिकमध्ये येऊन तपासून घ्या आणि जवळच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तर मित्रांनो, हे होते पोटदुखीवरचे 5 प्रभावी घरगुती उपाय. यातला कोणता उपाय तुम्हाला सर्वात जास्त आवडला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओमध्ये माहितीपूर्ण माहिती वाटली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन आयुर्वेदिक टिप्स आणि उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.